विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. परवा दिवशी 29 तारखेला वटपौर्णिमा होती आणि या पुण्याच्या खासदार राहायला कोथरूडला मेघा कुलकर्णी त्यांनी वटपौर्णिमेसाठी जागा कोणती निवडली तर हा महात्मा फुले वाडा, ज्या वस्तूमध्ये महात्मा फुलेंनी सावित्रीमाईंनी शैक्षणिक क्रांती घडवली, सामाजिक क्रांती घडवली, जिथं जातीगत भेदभाव होता, स्त्रियांना शिक्षणाची संधी नव्हती, अशा ठिकाणी त्यांनी या अंधश्रद्धाविरुद्ध, रूढी परंपराविरुद्ध, कर्मकांडाविरुद्ध मोठं बंड केलं, व्यवस्थेविरुद्ध, सनातनांच्या विरुद्धात, आणि बहुजनांना खऱ्या अर्थानं न्याय मिळवून दिला, स्त्रियांना शिक्षणाची दारं उघडी करून दिली. अशा या फुले वाड्यामध्ये महात्मा फुले सावित्रीमाईंच्या विचाराच्या विरोधात या वडाच्या झाडाला हे दोऱ्याचे फेरे मारून ह्या मेघा कुलकर्णींनी काय साध्य केलं? तुम्हाला कोथरूडमध्ये तिथं वडाची झाडं नव्हती का इथं जो आम्हाला आमचं हे ऊर्जास्थळ आहे, आम्हाला महात्मा फुलेंनी सावित्रीमाईंनी सांगितलं आहे बहुजनांना की बहुजन ह्या अंधश्रद्धांच्या कर्मकांडांच्या आहारी चालले आणि त्याच्यामुळं त्यांचं आयुष्याची बर्बादी होती आहे, ते करू नका, तुम्ही शिक्षणाची कास धरा. पण हे सगळं मुद्दाहून काहीतरी मोठं षडयंत्र आहे. मुद्दाहून इथं आमचे वैचारिक ज्या ऊर्जास्थळं आहेत तिथंच आघात करायचा, इथंच बाया बोलून आणायच्या, मोठा अजेंडा करायचा, मीडियाला बोलवायचं आणि इथंच ते सगळे अशी नौटंकी करायची. या मेघा कुलकर्णीला जर तुम्हाला रूढी परंपराच, या पुरातत्व खात्याला पण मला प्रश्न विचारायचे आहेत. त्यांनी एक लेटर काढलं की पहिल्यांदा त्यांनी मनाई केली अशा प्रकारे कुठल्या रूढी परंपरांना, नंतर दुसऱ्या दिवशी ते लेटर काढतात आणि म्हणतात ऐतिहासिक वारसा जाहीर व्हायच्या आधीच्या रूढी परंपरा इथं चालल्या पाहिजेत आणि त्याला पोलिसांनी संरक्षण द्यावं. मग आमचं म्हणणं आहे, मग शनिवारवाड्यामध्ये त्या मस्तानी महालामध्ये एखाद्याने नमाज पाडली, त्या रूढी परंपरा नाही चालत का? ते पण वारसा स्थळच आहे ना. त्या शनिवारवाड्याच्या समोर मुंजोबा होता, तिथं आमचे बहुजन तिथं आषाढ महिन्यामध्ये बकरं कापायचे, कोंबडे कापायचे, तो नैवेद्य ठेवायचे. आता आम्ही ते करणार, त्या फडणवीस वाड्यात करणार, त्या विश्रामबाग वाड्यात करणार, त्या शनिवार वाड्यासमोर करणार. आता आमच्या पण बहुजनांच्या पण रूढी परंपरांना परवानगी या पुरातत्व खात्याने दिली पाहिजे. त्यामुळं ह्या असल्या ज्या प्रवृत्ती आहेत आणि हे असली विचारसरणी थोपवतात, तुमचा तुम्हाला लाभ, पण आमचे जे वैचारिक ऊर्जास्थळ आहे, या महात्मा फुलेंचं जागतिक वारशाचं स्थळ आहे, त्यांचं निवासस्थान आहे, तिथनं यांनी ही सामाजिक क्रांती सुरू केली. तिथं येऊन तुम्ही हे दिवसात ढवळ्या हे असले कर्मकांड करताय, याचा जाहीर निषेध. प्रशासन याच्याकडं ढिंबपणे बघत राहतं आहे. पुरातत्व खातं अशा प्रकारांना त्यांच्या जबाबदारीवर ही सगळी ऐतिहासिक स्थळे अशा प्रकारांना प्रोत्साहन देतं आहे. पोलीस प्रशासन प्रोत्साहन देतं आहे का? तर फक्त एका विचारणीचं सरकार आहे म्हणून. त्यामुळं याच्या पुढं आता मोठा संघर्ष होणार. आता आमच्या पण ज्या रूढी परंपरा आहेत आणि बाकीची जे वारसास्थळं आहे तिथं पण त्या रूढी परंपरा आम्ही करून दाखवणार. आम्हाला कोण आडवं येते ते बघू आम्ही आता. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.